समाजशास्त्राच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी डॉक्टर आशिष देऊरकर सर्व 12वी कलेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा भारतीय समाजाचे वर्गीकरण यातला भाग 2 आहे. असे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की या प्रकरणाचे किंवा भारतीय समाजाचे वर्गीकरण याचे जवळपास 10 ते 12 व्हिडिओ आहेत. सिक्वेन्शियली ते आपल्याला बघायचे आहेत. आणि आज भारतीय समाजाचे वर्गीकरण याचा आपण दुसरा भाग बघतो आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण भारतीय समाजाचं जे वर्गीकरण झालेलं आहे ते वर्गीकरण बघितलं होतं की हे वर्गीकरण साधारणतः 3 भागामध्ये दिसतं आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे तर आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती असे काही घटक आहेत की त्या घटकांच्या आधारावरती भारतीय समाजाचं जे वर्गीकरण आहे हे 3 भागामध्ये झालेलं आहे. सगळ्यात पहिला भाग आहे तो म्हणजे आदिम समुदाय, दुसरा ग्रामीण समुदाय आणि तिसरा म्हणजे शहरी समुदाय. याची आपण थोडी पार्श्वभूमी आणि थोडी माहिती घेतली होती. त्यानंतर आपण थोडं आदिवासी समुदायाकडे वळलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण आदिवासी समुदायाची प्रारंभिक माहिती घेतली होती. या भागामध्ये आपण आदिवासी समुदायाची जी वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आता कुठलाही समुदाय म्हटलं की तो किंवा का त्या समुदाय किंवा का त्या समुदायाचे जसं भारतीय समाजाचं वर्गीकरण काय झालेलं आहे तर त्या प्रत्येक समुदायाची काही वैशिष्ट्य आहेत. उदाहरणार्थ शहरी समुदायाची काही वैशिष्ट्य आहेत, ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्य आहेत, त्याचप्रमाणे आदिवासी समुदायाची सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. याच वैशिष्ट्याचा आपल्याला अभ्यास करून आदिवासी समुदाय हा इतर समुदायांपेक्षा कशा प्रकारे वेगळा आहे किंवा त्यांच्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे किंवा काय मुख्यत्व ते वेगळ्या सर्व समाजापासून आहेत किंवा 2 वेगळ्या घटकांपासून वेगळे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि ही घटक किंवा ही वैशिष्ट्ये यांना ह्या 2 समुदायापासून वेगळी किंवा भिन्न बनवतात. मग कुठल्या प्रकारची त्यांची वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक अलिप्तता. जेव्हा आपण व्याख्यांचा संदर्भ घेऊ तेव्हा प्रत्येक वाक्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला आढळते आणि त्याच्यामध्ये एक शब्द येत असतो तो म्हणजे किंवा एक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये येते ती म्हणजे भौगोलिक अलिप्तता. आता काय आहे ही भौगोलिक अलिप्तता? आदिम समूह हा सुरुवातीपासून प्रगत समाजापासून तथा ग्रामीण समाजापासून अतिशय वेगळा राहतो. त्यालाच आपण अलिप्तता म्हणतो, वेगळे राहणे. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांना संपर्क येऊ द्यायचा नसतो. आता याची अनेक कारणं आहेत, ती कारणं आपण समोर बघणार आहोत. मग हे लोक कुठे राहतात तर हे लोक साधारणतः ग्रामीण आणि समुदाय भाग हा जिथे राहतो त्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्यापासून अलिप्त. मग आता अलिप्त राहण्याची जागा कोणती आहे तर अलिप्त राहण्याची जागा असेल जंगलाचा भाग किंवा डोंगराळ प्रदेश किंवा पाण्याने वेढलेला भाग, ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील लोक किंवा शहरी भागातील लोक संपर्क साधू शकणार नाही. कदाचित या लोकांना, आदिवासी समुदायाला आपली संस्कृती ही अबाधित ठेवायची आहे आणि म्हणून या लोकांना डोंगराळ भागामध्ये राहणे, दूरवरच्या जंगलामध्ये राहणे किंवा पाण्याने वेढलेल्या भागामध्ये राहणे, पाड्यांमध्ये राहणे अतिशय चांगलं वाटतं किंवा त्यांना ते सेक्युर्ड वाटतं किंवा शहरी लोकांचा त्यांच्यासोबत संपर्क आला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये हे एक कारण असू शकतं. म्हणून आज आपण बघतो आहे की जे आदिवासी लोक आहेत हे आदिवासी लोक शहरी भागापासून, ग्रामीण भागापासून दूर अशा प्रकारची भौगोलिक अलिप्तता साधत जिथे सर्वसामान्य लोकांचा संपर्क साधू शकणार नाही किंवा संपर्क येऊ शकणार नाही अशा प्रकारच्या भागामध्ये हे लोक राहतात. आता तुम्ही जर हे पहिल्या प्रकारचं ही जी इमेज जर तुम्ही बघत आहात तर या इमेजमध्ये तुम्हाला दिसून येतं की हा सगळा डोंगराळ भाग आहे. हा सगळा जो आहे हा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये इथे जवळपास कुठेही साधारणतः वस्ती दिसू शकत नाही. म्हणजे ज्याला आपण ग्रामीण समुदाय किंवा शहरी समुदाय म्हणतो हा सुद्धा जवळ येऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या डोंगराने वेढलेल्या भागामध्ये म्हणजे चारही साईडने डोंगर आहेत आणि या डोंगराच्या मध्यभागी बिलकुल या ठिकाणी तुम्हाला या लोकांची वस्ती दिसते. याला म्हणतो आपण भौगोलिक अलिप्तता. कशाला म्हणतो? भौगोलिक अलिप्तता म्हणजे या लोकांपासून वेगळं राहणे. मग वेगळं कसं राहता येईल? साधारणतः निश्चितच की लोक जे संपर्क साधू शकणार नाही किंवा दळणवळणाची साधने तिथे राहू शकणार किंवा पोहोचू शकणार नाही अशा प्रकारचा एक भाग. आणि ह्या पिक्चरच्या किंवा या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की नेमकं कशा प्रकारे हा भौगोलिक अलिप्तता भाग असतो. इतकं लक्षात. त्यानंतर आपण दुसरा भाग बघूया की आर्थिक जीवन. या लोकांचं आर्थिक किंवा ज्याला आपण साधे राहणीमान म्हणतो, आर्थिक जीवन हे अतिशय साधेपणाचं असतं. यांचे उत्पन्नाचे साधनं असतात. हे लोक अन्न संकलन, शिकार, मासेमारी, टोपल्या तयार करणे, विणकाम करणे, खाणकाम करणे किंवा जंगलावरती किंवा जंगलातील कंदमुळे असतील, मासेमारी असतील किंवा सुखामेवा असतील हा सगळा जमा करायचा आणि त्या नैसर्गिक घटकांपासून पारंपरिक पद्धतीने ज्या काही वस्तू तयार करता त्यांना येत असेल
त्या पद्धतीने त्या वस्तू त्या तयार करतात आणि बाजारामध्ये जाऊन ते विकतात. आता या चित्रामध्ये किंवा या इमेजमध्ये तुम्हाला दिसतात की आपण ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये पत्रावळ्यात किंवा सामुदायिक जे काही फंक्शन्स व्हायची, जी काही कार्यक्रम व्हायची, त्या सगळ्या ठिकाणी जेव्हा गावजेवण असायचं किंवा सामुदायिक जेवण असायचं, सामूहिक जेवण असायचं, त्या ठिकाणी पत्रावळींचा पहिले वापर केला जायचा. आणि ह्या ज्या पत्रावळ्या बनवण्याचं काम कोण करतं? ह्या आदिवासी या स्त्रिया इथे करून राहिलेल्या आहेत. अर्थातच आज त्याचं रिप्लेसमेंट ह्या ज्या प्लास्टिकने बनलेल्या किंवा कागदाच्या अशा प्रकारच्या पत्रावळ्यामध्ये झालेला आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल पत्रावळ्या म्हणत असतो, त्याच्यामध्ये झालेला आहे. पण त्या अगोदर आजही जुन्या भागामध्ये किंवा जंगली भाग किंवा जो काही एक या लोकांच्या जवळचा जो भाग असेल किंवा पारंपरिक भाग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आजही ह्या पत्रावळ्या विकल्या जात असतात. म्हणजे अशा प्रकारच्या पत्रावळ्या असतील, बास्केट्स असतील, बांबूच्या याच्यापासून काही आर्टिकल्स बनवलेले असतील, विणकाम असेल किंवा मासेमारी शिकारकाम असेल, खाणकाम असेल किंवा जंगलामध्ये असणारी इतर ते खंदके खोदण्याचं काम असेल, तिथली औषधीयुक्त अशा प्रकारची झाडांची किंवा वनस्पतीची काही गोळा करणं असेल, त्याचं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींचा विनिमय करून किंवा सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन्स करून याचं सगळं भांडवल करून हे लोक आपले सगळं जीवन जगत असतात. त्यामुळे शेतीची उत्पादन यांचे कमी असते, कारण पारंपरिक तंत्र अतिशय पारंपरिक म्हणजे यांची शेती करण्याची सुद्धा पद्धती असतात, त्याला झूम प्रकारची शेती म्हणतात. आता झूम प्रकारची शेती म्हणजे काय? याच्यामध्ये कुठलंही प्रगत तंत्रज्ञान वापरलं जात नाही. निश्चितपणे काळाच्या ओघामध्ये आज या सर्व लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. पण आपण अतिशय जंगलामध्ये राहणाऱ्या, डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या, पाण्याने वेढलेल्या भागांमध्ये लोकांच्या आपण वास्तविक जीवनाचा इथे अभ्यास करतो आहे. मग झूम प्रकारची शेती म्हणजे काय? तर अशा प्रकारच्या पहाडावरती जशा प्रकारची नैसर्गिक शेती उगवलेली आहे किंवा जशा प्रकारची नैसर्गिक झाडं आहे, त्यांना पावसाळ्याच्या अगोदर कापून टाकायचं. ती झाडं जी असतील ती वाळल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्याची बिया ज्या खालच्या जमिनीत पडतील, पाऊस आल्यानंतर त्याच पुन्हा उगतील. तेवढं सगळं त्यातलं जे काही उत्पन्न असेल ते घ्यायचं, ती शेती सोडायची, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये जायचं आणि पुन्हा ठिकाणी तोच कार्यक्रम करायचा. याला झूम प्रकारची शेती असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून या लोकांचं शेतीमधून येणारं उत्पन्न हे अतिशय कमी असतं. म्हणजे स्वतःचं जीवनाचा गुजारा किंवा ज्याला आपण स्वतःपुरतं अन्न पिकवणं हे सुद्धा ते लोक करू शकत नाही. आणि म्हणून यांचं जरी जीवन जे असतं हे थोडंसं अतिशय कष्टाचं आणि अतिशय कठीण अशा प्रकारचं जीवन असतं. आदिम लोक प्रामुख्याने वस्तुविनिमय पद्धतीचा वापर करतात. आता वस्तुविनिमय म्हणजे काय? तर इथे पैशाचं चलन नसतं. अर्थात आज या लोकांमध्ये सुद्धा पैशांचा विनिमय होत आहे, परंतु जुन्या काळची आपण परिस्थिती जर बघितली किंवा अतिशय दुर्गम भागामध्ये परिस्थिती जर बघितलं तर त्या ठिकाणी वस्तूंची विनिमय होतं. म्हणजे या आदिवासी लोकांकडे किंवा माणसाकडे जी काही किंवा कुटुंबाकडे जी काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ औषधी असतील, पत्राळं असतील, बांबूचे आर्टिकल्स असतील, अजून कसं हे त्यांनी द्यायचे किंवा त्याच्या शेतामध्ये पिकलेलं यांनी घ्यायचं आणि याच्या शेतामध्ये पिकलेलं त्यांनी घ्यायचं. याला म्हणतात आपण वस्तूंचं विनिमय म्हणत असतो. या समाजामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असते. त्या पायाभूत सुविधा म्हणजे काय? तर अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आरोग्याच्या सोयी सवलती असतील, शैक्षणिक सुविधा असतील, ह्या अतिशय म्हणजे नसल्यासारख्याच असतात, कारण हे अतिशय दुर्गम भागामध्ये राहतात. आता या ठिकाणी इथे जर शाळा बांधली तर येथे शाळामध्ये शिकणारे किंवा शिकवणारे शिक्षकाने कसं यायचं? इथे दळणवळणाच्या सोयी सवलती या भागामध्ये कशा मिळणार? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी साधारणतः हे सगळे लोक पायाभूत सुविधापासून हे वंचित असतात. विपणनाच्या सोयी देखील यांच्याकडे नसतात. या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी असतं. आता साक्षरतेचं प्रमाण का कमी आहे? तर निश्चितच या ठिकाणी शाळा बांधायच्या कशा, या ठिकाणी जायचं कसं, शिक्षकाने जायचं कसं, शिवाय शिक्षकाची बोलीभाषा आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांची बोलीभाषा यामध्ये तफावत असते. आणि ही तफावत असल्यामुळे दोघं एकमेकांसोबत संपर्क साधू शकत, म्हणजे संपर्क म्हणजे इंटरॅक्शन, जी वेल नोन इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, जी याची कॉन्सेप्ट त्यांना समजली पाहिजे आणि त्यांचं काय म्हणणं यांना समजलं पाहिजे, ते शिक्षकाला विद्यार्थ्यांचं समजत नाही आणि विद्यार्थ्यांना शिक्षकाचं समजत नाही, कारण यांच्यामध्ये बोलीभाषेचा किंवा भाषेची याच्यामध्ये तफावत असते. आणि म्हणून यांच्यामध्ये काय असतं? साक्षरतेचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. आदिम लोकांमध्ये अनारोग्याचे प्रमाण अधिक असते. अशा कारणामुळे आदिम लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात. आणि म्हणून काय? तर इथे प्रगत उत्पन्नाची कुठल्याही प्रकारची म्हणजे साधनं नसतात. शेती करण्याची अतिशय मागासलेली पद्धती असतात. जंगलामध्ये जे काही होत असेल, जंगलाच्या त्या झाडांपासून मध गोळा करणे असेल, ज्याला आपण सुखा मेवा असेल, खाणकाम असेल, विणकाम असेल, टोपल्या तयार करणे असेल, मासेमारी असेल, झूम प्रकारची शेती, यातून जे काही त्यांना उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या भरोश्यावरती हे जीवन जगतात. म्हणून त्यांचं आर्थिक जीवन जे असते अतिशय हालाकीचं असतं. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे अस्मितेची जाणीव, ज्याला आम्ही स्वतःची ओळख म्हणतो. प्रत्येकजण काय करतो? इथे स्वतःची ओळख अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मितेची जाणीव म्हणजे आदिम लोक स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जमत असतात. या अस्मितेमुळे आदिम समुदायातील लोक परस्परांशी जोडले जात असतात. आता अस्मिता म्हणजे काय? तर
या पिक्चरमध्ये जिथे मी तुम्हाला टिकमार्क करून सांगतो आहे, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, यांचे पोशाख बघा अतिशय सारखे आणि वेगळे म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे आहेत. यांच्या डोक्यावरती असणार बघा, यांनी जो काही पेहराव केलेला असेल ही त्यांची स्वतःची अस्मिता आहे. त्यांची बोलीभाषा ही स्वतःची अस्मिता आहे. यांची पोषण केलेलं धारण केलेले पोशाख किंवा मग यांचा जो एक नृत्य असतो ते सुद्धा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ही त्यांची स्वतःची ओळख आहे, ही त्यांची स्वतःची अस्मिता आहे आणि ही अस्मिता अबाधित ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि ती आपोआपही अबाधित याच्यासाठी राहते की शहरी लोकांचा तिथे संपर्क नसतो, इंट्रॅक्शन लोकांची होत नाही, त्याच्यामुळे त्यांची अस्मिता जी आहे ती निश्चितपणे अबाधित राहते. विशिष्ट भौगोलिक सीमा हे आदिम समुदायाच्या अस्मितेचे मूळ कारण आहे आणि अस्मितेच्या जाणीवेमुळे आदिवासी जमातीचे अस्तित्व टिकून राहते. प्रत्येक आदिवासी समुदायाचे एक विशिष्ट नाव असते. उदाहरणार्थ वारली असेल, इस्ला असेल, गोंड असेल, नागा असेल, खासी असेल, कोळी असेल, आंध असेल, कोरकू असेल, अशा प्रकारच्या विविध जमाती असतात. यांचे एक विशिष्ट अशा प्रकारचे नाव असतात. आणि म्हणून मग स्वतःची नृत्यकला असेल, स्वतःची बोलीभाषा असेल, स्वतःचे ते घरांची ज्याला आपण गोटूल म्हणतो ते गोटूल असेल, या सगळ्या माध्यमातून ते स्वतःची अस्मितता जपण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःची बोलीभाषा असेल खास करून तर ते त्यामुळे स्वतःची जी काही अस्मिता असते ती जपण्याचा प्रयत्न करतात किंवा ती जपत असतात. यानंतरचा मुद्दा आहे आंतरविवाही समूह. आता विवाहाचे अनेक प्रकार आहेत, ते सुद्धा आपण समोर बघणार आहोत. यापैकी प्रामुख्याने आंतरविवाही समूह आणि बहिर्विवाह समूह. बहिर्विवाह कशाला म्हणतो आपण, तर तो एक गट असेल, विशिष्ट ठिकाणी जर एखादा आदिवासी गट जर असेल तर त्या गटाच्या बाहेर, त्या गटामध्ये जर एखादा मुलगा असेल, त्या गटामध्ये जर एखादी मुलगी असेल तर तो मुलगा किंवा त्या मुलीचा विवाह त्या गटामध्ये न करता त्या गटाच्या बाहेर म्हणजे दुसरा जो गट असेल तिथून 20 किलोमीटरवरती, 40 किलोमीटरवरती, 50 किलोमीटरवरती दुसऱ्या डोंगरा भागामध्ये जो गट असेल त्या लोकांशी त्यांच्या म्हणजे दुसऱ्या गटातील मुला किंवा मुलीशी त्यांचा विवाह केला जात असतो. परंतु आंतरविवाही समूहामध्ये साधारणपणे आदिम लोक आपली अस्मितता, आपली ओळख, आपली संस्कृती अबाधित ठेवण्याकरता जमाती बाहेर विवाह करत नाही, तर जमातीमधीलच एका मुलाचा एका मुलीशी विवाह केला जातो किंवा मुलगी असेल मुलगा असेल त्यांचा तो विवाह केला जात असतो. विवाह हा एक संस्कार मानला जातो आणि त्यामुळे त्यांचा घटस्फोट किंवा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात असतो. पारंपरिक लोक, परंपरा, प्रथा ज्यांच्या याच्यामध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये पुनर्विवाह निषिद्ध मानला जात असतो, चांगला मानला जात नाही, घटस्फोट त्यांना एकमेकांपासून घेता येत नाही. आता मात्र म्हणजे बदलत्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये किंवा म्हणा 21व्या, 20व्या आणि 21व्या शतकामध्ये गतिशीलतेमुळे या परिस्थितीमध्ये बदल झाला आणि गतिशीलतेमध्ये वाढ झाल्यामुळे जमातीमध्ये बाह्यविवाह देखील आता होत आहे. आता जोपर्यंत हे लोक स्वतः दुर्गम भागामध्ये राहतात, इतर लोकांसोबत जोपर्यंत त्यांची विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत त्यांची संस्कृती ते काटेकोरपणे पाळतील. परंतु आता आपण बघतो आहे की शासन प्रयत्न करत आहे की गावागावामध्ये, पाड्यापाड्यामध्ये, दुर्गम भागामध्ये सुद्धा शाळा उघडल्या जात आहेत, वेगळ्या प्रकारची कार्यालय उघड केल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे जसं आपण धारणी जर प्रकल्प बघितला, आदिवासी प्रकल्प जर बघितला तर हा धारणीच्या आत जी काही छोटी छोटी जी खेडे आहेत, छोटी छोटी पाडे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शाळा, आश्रमशाळा अशा प्रकारच्या उघडल्या गेलेल्या आहे किंवा शासनाने ओपन केलेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ती सुद्धा आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्र चालवणारी डॉक्टर मंडळी असेल, नर्सेस असेल, तत्सम स्टाफ असेल, शिक्षक मंडळी असेल, ही बाहेर गावून त्या ठिकाणी त्यांच्या वस्तींमध्ये शिरकाव असल्यामुळे निश्चितपणे थोडाफार फॉलोअप घेण्याचा प्रयत्न ते सुद्धा लोक करतात. याला आपण गतिशीलता म्हणतो. गतिशीलता म्हणजे काय, तर स्वतःच्यामध्ये स्वतः बदल करणे. मग तो विचारांमध्ये बदल असेल, कार्यशैलीमध्ये बदल असेल, संस्कृतीमध्ये बदल असेल, हा निश्चितपणे स्वीकारला जातो. कारण हे सुद्धा लोक समजतात की निश्चितपणे आपण थोडेफार या सगळ्या लोकांपेक्षा मागासलेला आहोत, आपल्यामध्ये सुद्धा थोडी प्रगती झाली पाहिजे. तर त्यांचे विचार म्हणा, त्यांचे पोशाख म्हणा, थोडाफार ते स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आताच्या नवीन काळामध्ये गतिशीलता निर्माण झालेली असल्यामुळे आता बहिर्विवाह यांच्यामध्ये सुद्धा होत चाललेले आहेत. तर अशा प्रकारे आंतरविवाह आणि बहिर्विवाह याचा संपूर्ण फरक जो आहे तो आपण समजलेला आहे. विवाह करायचाच माध्यम हे जर बघितलं आपण तर इथे काही तुम्हाला चित्र दिसतात आहे, बरोबर आहे. हे काही यांची इथे काही यांची तुम्हाला काही उदाहरणं तुम्हाला इथे दिसतील किंवा काही पिक्चर्स जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. एक मिनिट. हां, तर ही जे आहे ह्यांचे आंतरविवाह विशिष्ट पारंपरिक पद्धतीने होऊन राहिलेले आहेत. इथे सुद्धा ढोल ताशा वगैरे वाढून जे काही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा इथे होत असताना आपण इथे बघतो आहे. तर अशा प्रकारे यांच्या आंतरविवाहामध्ये किंवा आंतरविवाह समूह हे असतात, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण 5वं वैशिष्ट्य बघतो की वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. यांची स्वतःची एक बोलीभाषा असते, यांना लिपी नसते, म्हणजे लिखित स्वरूपात यांच्या भाषेचं जतन केलं जात नाही. आणि म्हणून प्रत्येक गटाची एक विशिष्ट अशा प्रकारची भाषा असते. आता ही भाषा जी असते ही साधारणतः प्रत्येक जो गट असेल त्यांची वेगवेगळ्या प्रकारची भाषा असेल.
आणि या भाषेचे खूप सारे प्रकार आहेत. साधारणतःपणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की साधारणतः 27 ते 28 प्रकारच्या प्रमुख भाषा आहेत. त्या व्यतिरिक्त 1600च्या आसपास मला वाटतं यांच्या बोलीभाषा आहेत. आदिम समाजाच्या सामाजिक रूढी, लोकसाहित्य, परिस्थितीकीय शास्त्र आणि सध्या याबाबत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या परंपरा आहेत. प्रत्येक आदिवासी जमाती बोलीभाषा भिन्न आहेत आणि तथापि जमाती व्यतिरिक्त इतरांशी संवाद साधण्यासाठी ते प्रादेशिक भाषेचाही वापर करतात. आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की मेळघाटाच्या म्हणजे मेळघाट हा चिखलदऱ्याचा जो भाग आहे किंवा धामणीचा जो भाग आहे, त्याला आपण तो जो पहाड किंवा तो जो एक भाग आहे त्याला आपण मेळघाट म्हणत असतो. त्याच्या पायथ्याशी अचलपूर परतवाडा एक शहर आहे. या शहरामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा तिथे ते स्थानिक भाषेचा वापर करतात आणि आपल्या जमातीमध्ये गेल्यानंतर ते आपली स्वतःची भाषा बोलतात, जेणेकरून त्यांचं काम झालं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये, मग ते पांढरकवड्याच्या बाजूला असेल, धुळे नंदुरबारच्या बाजूला असतील किंवा पुसदच्या आजूबाजूला असतील किंवा अजून कोणत्या भागामध्ये असतील, झारखंडमध्ये असतील किंवा गडचिरोलीच्या भागामध्ये असतील, त्या भागामध्ये जी भाषा बोलली जात असतील, स्थानिक प्रादेशिक भाषा असेल, त्याचा वापर ते लोक करतात, जेणेकरून त्यांची कामं अडली नाही पाहिजे. त्या व्यतिरिक्त स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची संस्कृती असते. या इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला काही दिसेल की स्वतःचे सगळ्या लोकांनी सारखा पोशाख घातलेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की सगळ्या लोकांनी सारख्या अशा प्रकारचा पोशाख घातलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीची जपत असतात. त्यांचे जे काही सामाजिक रूढी असतील, इतर काही असतील, त्यांची बोलीभाषा असेल, त्यांचे पोशाख असेल, त्यांच्या अजून काही गोष्टी असतील, केशभूषणा असेल, वेशभूषा असेल, हे सगळं जपण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे की हा समाज अतिशय साधा असतो. आता साधा म्हणजे काय, तर जिथे मॉडर्नायझेशन झालेलं नाही, आधुनिकता आलेली नाही, अतिशय पारंपरिक अशा प्रकारच्या सगळ्या साधनांचा हे लोक वापर करत असतात, म्हणून आपण यांना साधे म्हणत असतो. आदिम जमातीचे सामाजिक संबंध प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नातेसंबंधावर आधारित असल्याने या समाजाचे स्वरूप अतिशय साधे असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचे यांच्यामध्ये कारण आधुनिकता, शिक्षण प्रणाली, कॉम्प्युटर्स किंवा इतर गोष्टींचं यांना ज्ञानाचा संबंधच नसल्यामुळे अतिशय साधेपणाने हे लोक जीवन जगत असतात. याखेरीज आदिम समाजात सामाजिक स्तरीकरण देखील आपल्याला आढळ पाहत नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो. सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय किंवा सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, तर प्रत्येक समाज हा विशिष्ट गटामध्ये स्तरामध्ये विभागला गेलेला असतो. उदाहरणार्थ श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब. उदाहरणार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. उदाहरणार्थ प्रत्येक जाती, त्याच्यामध्ये असणाऱ्या जाती आणि उपजाती. असं म्हणतात की प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती असतात आणि मग त्या प्रत्येक जातीमधला सुद्धा विशिष्ट गट असतो, तो स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतर लोकांना तो कनिष्ठ समजत असतो. उदाहरणार्थ माळी असेल तर हळदी माळी असेल, घासी माळी असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये फुलमाळी असेल, तर अशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये सुद्धा उपजाती असतात. मात्र या लोकांमध्ये जाती उपजाती आढळत नाही किंवा स्तरीकरण आढळत नाही. त्या समाजामधील प्रत्येक मनुष्य हा सारखाच, त्याची जी एक प्रतिष्ठा असेल ती सारखीच असेल किंवा त्याचं स्तरीकरण केलं जात नाही, तो एकाच गटामध्ये मोडला जातो. ती अतिशय चांगली बाब जी आहे ती आपल्याला इथे दिसते आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्या श्रद्धा निसर्ग आणि दृष्टीशक्तीवरती आधारित असतात. त्यांचे देवदेवता यांचे पारंपरिक अशा प्रकारचं आपल्याला जे काही मुद्दे असतील ते आपल्याला याच्यामध्ये दिसतात आहे की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे निसर्गामध्ये ज्या काही चमत्कारिक गोष्टी येत असतात. आणि या चमत्कारिक गोष्टी कशा, तर पाऊस येणे आहे, थंडी पडणे आहे, झाडांचं मोठे होणं आहे, चंद्र येणे आहे, चंद्र ज्याला आपण अमावस्या म्हणतो, ज्याला आपण पौर्णिमा म्हणतो, ग्रहण असतील, तर या सगळ्या गोष्टीला त्या आश्चर्यकारक पद्धतीकडे पाहून याचा संबंध जे आहे ते श्रद्धेशी जोडतात, निसर्ग श्रद्धेशी जोडतात. कारण निसर्गामध्ये होणारे बदल विज्ञानामुळे हे आपल्याला कळतात की पौर्णिमा का बरं होत असते किंवा अमावस्या का बरं असते, झाडं का बरं वाढतात, ते का बरं हे होतात, पाणी का बरं येतं, महापूर का बरं येत असतात, तीक्ष्ण ऊन का बरं पडत असतात, विजेचा लखलखाट का बरं पडत असतो, वीज का बरं गडगडाट का बरं होत असतो किंवा वीज का बरं पडते, हे सगळ्यांचे सायंटिफिक कारण आपल्याला माहिती आहेत. परंतु साधारणतः या लोक विज्ञानाचा अभाव या लोकांमध्ये असल्यामुळे किंवा वैज्ञानिक ज्ञान यांना नसल्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे ते चमत्कारिक दृष्टिकोनातून बघतात आणि याचा संबंध जो आहे ते धर्माशी ते जोडत असतात. आणि म्हणून निसर्गातीलच काही अशा वस्तू, चंद्राला ते देवता म्हणतात, सूर्याला देवता म्हणत असतात, पाण्याला देवता म्हणत असतात, आपण सुद्धा म्हणत असतो, पण ते सुद्धा लोक अशा प्रकारचे मानतात. त्याच्यामागे मात्र थोडीशी अंधश्रद्धा जी आहे ती दिसते. अंधश्रद्धा का बरं आपल्याला दिसते, त्याचं अतिशय साधं कारण आहे, कारण इथे या लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आणि म्हणून हा समाज जो असतो हा अतिशय साधा असतो. म्हणजे शिक्षण नसणे, वैज्ञानिक ज्ञान नसणे, फॅशन्स नसणे, आधुनिकता नसणे, जे काही प्रगत साधने आहेत त्यांचा वापर त्यांच्याकडे नसणे, म्हणून हे लोक अतिशय साधेपणाने आपले जीवन जगत असतात. म्हणजे त्यांचा पोशाख अतिशय साधा असेल, त्यांची बोलीभाषा अतिशय साधा असेल, शिक्षण नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्यांची केशभूषा, वेशभूषा, लग्न करण्याच्या पद्धती, प्रथा, परंपरा, सण समारंभ अतिशय साधे असतात. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधा धर्म. जीवात्मवाद म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन. चेतनावाद म्हणजे दगड, लाकूड यासारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा. आता हे का बरं होतं,
पुन्हा तोच मुद्दा येतो की शिक्षणाचा अभाव असणे. ठीक आहे, पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन ठीक आहे, त्यांची परंपरा असेल, याला आपण म्हणजे याच्यामध्ये आपण कुठला आक्षेप घेऊच शकत नाही, हा त्यांचा मुद्दा आणि आपण इथे फक्त स्टडी करतो आहे. चेतनावाद म्हणजे दगड असेल, लाकूड असेल, यासारख्या पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा करणं किंवा एखादा प्राणी, जसं की आजही आपण बघतो की गणपती एखाद्या उंदरावरती हे असतो, किंवा बरेचसे आपण बघतो गरुड कोणाचं वाहन आहे, तर कोणाचं मोर आहे, तर कोणाचं वाघ सिंह आहे. तर असे प्रगत समाजात सुद्धा काही प्राणी यांनी धर्माशी जोडल्या गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिसतं की दगड असेल, लाकूड असेल, नैसर्गिक वस्तू असेल, याला पूर्वज म्हणून ते जपतात, किंवा निसर्गातील नदी असेल, झरे असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, जंगल असेल, इत्यादी अनेक अशा प्रकारच्या वस्तूंचं ते पूजन करतात. आपणही अर्थातच ग्रामीण भागामध्ये किंवा आजही पूजन करत असताना सूर्याला नमस्कार केला जात असतो. चंद्राचा कुठेतरी याच्यासोबत संपर्क जोडलेला आहे. चंदा मामा आपण असं म्हणत असतो, त्याचासुद्धा संपर्क आपल्यासोबत जोडलेला आहे. किंवा पाणी असेल, जलदेवतासुद्धा आपण म्हणत असतो. तर हा सुद्धा तिथून काही भाग आपल्याकडे सुद्धा आलेला आहे. निश्चितपणे आता याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा पुन्हा याच्यामध्ये फरक असतो, तो दोन्ही समाजामध्ये आपल्याला नंतर दिसून येतो. हा मुद्दा जरी वेगळा असेल तर या सगळ्या गोष्टीचा संबंध ते धर्मासोबत जोडत असतात. त्यानंतर मानववाद एक अमूर्त, अलौकिक, वेगवान शक्ती जी जगभर फिरू शकते आणि सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये प्रवेश करून शक्ती प्रदान करते. हे आदिम जमातीच्या धर्माचे प्रकार होत. पवित्र बने हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. काळी आणि पांढरी जादू, पूर्वजांचे पूजन, हितकारक आणि अपायकारक शक्ती यावर आदिम समाजाचा विश्वास असतो. आता या समाजामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सापडतो म्हणजे पांढरी आणि काळी जादू. आता हे पांढरी आणि काळी जादू कितपत आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. काळी जादू म्हणजे जी इतर लोकांना अपायकारक असते, आणि पांढरी जादू म्हणजे ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या प्रकारच्या चमत्कारिक गोष्टीमुळे इतर लोकांचं कल्याण होतं, साधारणतः चांगलं त्यांचं करू शकतो, आपण त्याला पांढरी जादू म्हणत असतो. तर दोन्ही प्रकारची जादू अस्तित्वात आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. त्या व्यतिरिक्त पूर्वजांचे पूजन करणं हितकारक आहे, किंवा मग अपायकारक शक्ती असते, किंवा अतिशय विध्वंसक अशा प्रकारची शक्ती असते. कदाचित फ्लड आला म्हणजे ज्याला आपण पूर म्हणतो, कदाचित उष्माघाताने बळी गेले, कदाचित विजांचा कडकडाट झाला, वीज पडली, तर असं याला हे म्हणतात की ही अपायकारक शक्ती आहे आणि म्हणून यांचं पूजन झालं पाहिजे, हे आपल्यावर कोपले नाही पाहिजे, अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून हे लोक त्यांची पूजा करत असतात. याला म्हणतो आपण साधा धर्म. साधा धर्म म्हणजे काय की विज्ञानाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या निसर्गामध्ये जे काही बदल होत असतात त्या सगळ्या बदल होणाऱ्या घटकांचं ते पूजन करत असतात. असा एक समज त्यांच्यामध्ये आहे की यांचं पूजन जर केलं तर कदाचित वीज पडणार नाही, कदाचित फ्लड म्हणजे काय म्हणू आपण त्याला पूर येणार नाही, किंवा खूप जास्त जर पाणी असतं ते पाणी पडणार नाही, किंवा अशा प्रकारच्या तत्सम गोष्टी ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो त्या घडणार नाही, असा या लोकांचा समज असतो. यानंतर काही अजून 3 मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर आहे समुदायाचे प्रशासन. ज्या प्रकारे आपल्याकडे शासन असतं, त्याच्यानंतर ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, राज्य सरकार असतं, केंद्र सरकार असतं, त्या प्रकारे या समुदायामध्ये जमात पंचायत असते. काय असते? जमात पंचायत. आता जिथे लोक आहेत, जिथे 50 लोक आहेत, जिथे 100 लोक आहेत, निश्चितपणे काही लोकांमध्ये घरांच्या विषयावरून किंवा इतर कुठल्या मुद्द्यावरून वादविवाद होणार. मग आता हे वादविवाद कुठे, किंवा प्रत्येक समाजाला असं वाटतं की आपल्या समाजाची किंवा आपल्या त्या गटाची किंवा त्या आपल्या त्या भौगोलिक परिस्थितीचा विकास झाला पाहिजे. मग छोट्या छोट्या नद्या असतील, छोटे छोटे नाले असतील, किंवा अजून कोणत्या भाग असतील, किंवा पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, किंवा त्या भौगोलिक प्रदेशाला सुपीक बनवण्याचं काम असेल, तर हे कसं करायचं, याच्यामध्ये पुढाकार कोणी घ्यायचा, याच्यामध्ये इनिशिएटिव्ह कोणी करायचं आणि काम कसं करायचं, भांडणे कोणी सॉल्व्ह करायची, किंवा तत्सम कौटुंबिक जे मुद्दे असतील याच्यामध्ये कोणी सॉल्व्ह करायचे. तर याच्यामध्ये जमात पंचायत असते. या जमात पंचायतीचं अध्यक्ष किंवा या जमात पंचायतीचं मुख्यत्व, किंवा ज्याला आपण प्रधान मनुष्य म्हणतो, त्या गटामधील एक अशा प्रकारचा मनुष्य ज्याला साधारणपणे इतर लोकांपेक्षा चांगलं ज्ञान आहे, किंवा सर्वात जो वयाने वृद्ध असेल अशा लोकांना किंवा ज्येष्ठांचं एक मंडळ याच्यामध्ये नियुक्त केलं जातं, आणि त्या ज्येष्ठांच्या मंडळाचं म्हणणं किंवा त्यांचा निर्णय हा इतर जमातींना किंवा इतर लोकांना तो बंधनकारक असतो. आणि म्हणून विविध प्रकारचे त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता, मग त्यांचे राजकीय प्रश्न असतील, सामाजिक असतील, कौटुंबिक असतील, घरगुती असतील, हे सगळं सोडवण्याकरता त्या समुदायाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं प्रशासन असतं, ज्याचं फॉलोअप करणं किंवा घेणं जेव्हा म्हणजे त्यांना त्या गोष्टींचं पालन करणे या सगळ्या लोकांना बंधनकारक असतं. यांना म्हणतो आपण समुदायाचे प्रशासन. आता इथे तुम्हाला एक मुद्दा दिसतो आहे की इथे हे लोक सगळे एकत्र बसलेले आहेत, बरोबर आहे, दिसतं तुम्हाला इथे.
हे सगळे लोक इथे एकत्रित बसलेले आहेत. एकत्रित का बसलेले आहेत? ते यांच्या समुदायाकडे, ते समुदायाच्या प्रशासनाकडे आलेले आहेत. हा जो मनुष्य दिसतो याच्या हातामध्ये काही हे दिसतं आपल्याला, हे सगळे लोक, या लोकांनी जे काही यांचे भांडण असतील, घराणे असतील किंवा अजून कोणत्या प्रकार असतील, हे सगळे इथे मांडलेले आहेत आणि मग तिथे ते सॉल्व्ह करण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न तिथे होतोय. हेच समुदाय प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते आपल्याला देता येईल. त्यानंतर आहे कुल संघटन. कुल हा आदिवासी जमातीचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्तांच्या नात्यांनी बांधले गेलेले कुटुंबे होत. जसं गोत्र आपण म्हणत असतो. प्रगत समाजामध्ये सुद्धा याचे काही ॲडव्हान्स व्हर्जन ज्याला म्हणतो आपण, ती ॲडव्हान्स व्हर्जन आलेली आहे. म्हणजे ज्या पूर्वजापासून या कुटुंबाची, विशिष्ट कुटुंबाची ज्या पूर्वजापासून म्हणजे उत्पत्ती किंवा तशा प्रकारचे एक कुटुंब समोर आलेली आहे. म्हणजे 5-6 पिढ्या अगोदर, 7-8 पिढ्या अगोदर, 10 पिढ्या अगोदर ज्या कुटुंबाची अशा प्रकारची वाढ होत आलेली आहे, त्याचा मूळ कोण? हे सगळे लोक रक्ताच्या नात्यांनी बांधल्या गेलेले असतात. अर्थात हा प्रकारसुद्धा आपल्याकडे म्हणजे साधारणतः सर्वसाधारण समाजामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो. त्याच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते, असं या लोकांचं म्हणणं असतं. म्हणून भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. आता विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये आता या लोकांमध्ये साधारणतः थोडीफार संस्कृतीमध्ये फरक असतो. कोणत्या गटामध्ये, कोणत्या आदिवासी पाड्यांमध्ये बहिर्विवाह केला जातो म्हणजे श्रेष्ठ मानला जातो, तर कोणत्या आदिवासी पाड्यांमध्ये किंवा वस्तींमध्ये आंतरविवाह श्रेष्ठ मानला जातो. म्हणजे ज्या भागामध्ये जे लोक राहतात, आपण बघतोय की विशिष्ट, आपण असं म्हणतो की दर 60 किलोमीटरवरती लोकांची बोलीभाषा बदलली जात असते. त्याप्रमाणे या लोकांची विशिष्ट पाडे असतील किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या वस्त्या असतील, त्या ठिकाणी या लोकांची जी साधारणतः थोडीफार संस्कृती असते, वंशपरंपरा असेल, कुल असेल की ह्या जमाती असतील, याच्यामध्ये थोडाफार मतभेद नाही म्हणता येणार आपल्याला, भेदाभेद तर निश्चितपणे असणार आहे. एकापासून हे लोक वेगळ्या प्रकारची संस्कृती बाळगून त्यांचं ते कार्यशैली किंवा ते जीवन चांगल्या प्रकारे घालवत असतात. याला आपण कुल संघटन म्हणतो. कुल संघटन म्हणजे काय? पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो आहे की एका कुटुंबाची उत्पत्ती ही सुरुवातीपासून कशा प्रकारे आलेली आहे. म्हणजे 2, 4, 5, 6, 7, 8, 10, 12 पिढ्या अगोदर गेल्या असताना कोणापासून आपली उत्पत्ती झालेली आहे आणि मग त्यापासून आलेले सगळे लोक हे काय असतील? रक्ताच्या नात्यांनी बांधले गेलेले कुटुंब आहे. ज्याला आपण काय म्हणत असतो? कुल असं म्हणत असतो. त्यानंतर आपण बघतो आहे की समतावादी मूल्यातलं शेवटचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. आदिम जमातीची सामाजिक संरचना समतावादी तत्वावरती आहे, जो अतिशय छान आणि चांगला मुद्दा आहे. सामाजिक संबंधाची कोणतीही श्रेणीबद्ध रचना नसते, ज्याला आपण हा मुद्दा थोडासा पहिले पण बघितला, ज्याला आपण सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो, सामाजिक स्तरीकरण म्हणतो. पुन्हा तेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असेल, पुन्हा तेच गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय असेल. कधी पैशाच्या याच्यावरती विभागणी केली जात असते, कधी जाती जमातीच्या भविष्यावरती म्हणजे आधारावरती कधी रचना केली जात असते. पण या ठिकाणी मात्र असं समतावादी मूल्य हे दुर्गम भागामध्ये असून सुद्धा, आदिम जमातीमध्ये असून सुद्धा ही लोक समतावादी दृष्टिकोन बाळगून आहेत. ही अतिशय गौरवास्पद अशा प्रकारची ती बाब आहे. त्यामुळे आदिम समाजामध्ये जाती असता लिंग आधारित विषमता आढळून येत नाही. अजून आजही सर्वसाधारण समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये स्त्री पुरुष असेल, हे लिंग विषमता आढळून येते आपल्याला. जातीव्यवस्थेमध्ये विषमता आढळून येते. एका जातीमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठता ही आपल्याला आढळून येते. तर ही मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. ही अतिशय प्रशंसनीय अशा प्रकारची बाब आहे. तथापि काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला वरचे सामाजिक स्थान असते किंवा त्याला अधिकार असतात. अर्थात तो प्रधान मनुष्य असतो, म्हणून त्याला वरिष्ठ स्थान देणं अतिशय गरजेचं असतं. मात्र लिंगभेद तिथे नसतो. मात्र एक जातीय विषमता जी आहे तिथे ते पाहायला मिळत नाही. अतिशय चांगल्या प्रकारचे काही मुद्दे यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मुद्दे चांगले असोत, वाईट असोत, अशा प्रकारची 10 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपण बघितलेले आहेत. अशा प्रकारची यांची काही गोटूल असे असतात, ज्याला आपण सांस्कृतिक सभागृह म्हणतो. या सभागृहामध्ये तो एक मुद्दा आपल्याला अजून समोर पाहायला मिळेल. अशा प्रकारची अतिशय सुंदर आणि चित्रित केलेली अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या कलेने युक्त अशा प्रकारची यांची गोटूल असतात, ज्यांची सांस्कृतिक सभागृह असतात. ते आपल्याला त्याचं एक इथे पाहायला मिळतं. समानता कशी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. या इमेजमध्ये तुम्हाला लोकांची समानता पाहायला मिळेल. बघा किती बांधवतेने ते एकत्र लोक आलेले आहेत. इथे समान पोशाख असेल, यांच्या हातामध्ये बँगल्स असतील, यांच्या हातामध्ये असतील किंवा यांच्या डोक्यावरती बांधलेले जे काही कलाभूषणाची साधने असतील ती सारख्या प्रमाणामध्ये दिसतात. या ठिकाणी जर तुम्ही स्त्रियांचा अभ्यास केला तर यांच्या केसांना असणारे जे काही घटक जे काही आहे, त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये असणारे गाडी आहे, त्यांच्या अंगावरती असलेल्या शॉल्स किंवा जे काही चादरी वगैरे जे काही आहेत ते सारख्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसतील, जे समतावादी मूल्याचे प्रतीक आपल्याला दिसतात. म्हणजे प्रगत समाजामध्ये जे अतिशय गरीब मनुष्य आणि एक बिलकुल स्कोडामध्ये चालतो आहे किंवा लंबगुणेमध्ये चालतो आहे किंवा लँड रोवर घेऊन चालतो आहे, असं इथे दिसत नाही. तर ही समतावादी मूल्य ही अजूनही बाळगून आहेत.
अतिशय चांगल्या अशा प्रकारचे मुद्दे आहेत. तर अशा प्रकारे आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये आपण या शैक्षणिक व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. समोरच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आदिवासी लोकांना कशा प्रकारची समस्या येतात आणि त्यामध्ये उपाययोजना बदलत्या काळामध्ये शासनाने काय घेतलेल्या आहेत या सर्वांचा आपण अभ्यास केला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.